नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या ह्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मला वारंवार कमेंट वगैरे अशा येतात, की सर माझं जे बॅकग्राऊंड आहे किंवा माझं शिक्षण आहे ते कॉमर्समधून नाही झालेलं. माझं जे शिक्षण आहे ते आर्ट्समधून झालं किंवा सायन्समधून झालेलं असेल किंवा कॉमर्समधून झालं असेल. कुठल्याही सर्वांच्या फील्डसाठी हा व्हिडिओ असेल. मला जे आहे MBA करायचं आहे, परंतु माझं जे आहे शिक्षण ते 12वीला आर्ट्स होतं आणि मी BA केलेलं आहे वगैरे वगैरे एखाद्या सब्जेक्टमध्ये. तर यामध्ये मी MBA करू शकतो का? असे बऱ्याच विद्यार्थ्यांचं यामध्ये जे आहेत कमेंट वगैरे असतात किंवा त्यांचे विचार वगैरे असतात, काही प्रश्न असतात. तर मित्रांनो, ह्या सर्वांचं उत्तर आहे हो. तुम्ही MBA करू शकता. तर MBAची बेसिक पात्रता मित्रांनो अशी असते, की तुमचं कुठलंही क्षेत्रामधलं तुमचं ग्रॅज्युएशन खूप महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ BA असेल, BCom असेल, BBA असेल, BSc असेल, BCA असेल, कॉम्प्युटर म्हणतो आपण त्याला, किंवा इंजिनिअरिंग असेल, कुठलंही असू शकतं. तुमचं त्यामध्ये बॅचलर डिग्री पाहिजे एनी फील्डमधली. तुम्ही त्यामध्ये जे आहे MBAला पात्र आहात. तुम्हाला कोणीही अडवणार नाही. हां, MBA ॲडमिशनसाठी तुम्हाला काही वेगळी पात्रता असू शकते. कुठली? त्या विद्यापीठाची किंवा त्या इन्स्टिट्यूटची, जर समजा ऑटोनॉमस कॉलेज असेल तर त्या कॉलेजची पॉलिसी असू शकते. त्यांची एक प्री एक्झाम होते, ज्याला आपण CET म्हणतो. किंवा विद्यापीठ असेल तर विद्यापीठाची CET होते, सर्वांना माहिती असेल. पुणे विद्यापीठ आहे, मुंबई आहे, अमरावती आहे, संभाजीनगर आहे. विविध प्रकारचे आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज वगैरे आहेत. तर त्यांचे जे आहे एक CET कॉमन एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाते. आता हे व्हॅरी करतं की युनिव्हर्सिटीमध्ये असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंटचा असेल किंवा ऑटोनॉमस कॉलेज असेल. त्यामुळे याच्यामध्ये उत्तर तुमचं मित्रांनो एवढंच आहे की हो, तुम्ही MBA करू शकता. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असाल तुम्ही करू शकता. कारण MBA हे जे आहे एक मॅनेजमेंटचं प्रोग्राम, प्रोफेशनल प्रोग्राम आहे हा, मॅनेजमेंट कॅटेगरीमधला. त्यामुळे यातून तुम्ही कुठलाही बॅकग्राऊंडवाले विद्यार्थी यामध्ये तुम्ही करू शकता. असं नाही की फक्त कॉमर्स पाहिजे किंवा सायन्स पाहिजे किंवा आर्ट्स पाहिजे. ठीक आहे. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला सर्व तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. तुमचा अजून कोणी विद्यार्थी असेल, असा एखादा तुमचा काही एखादा मित्र वगैरे असेल, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा, की बाबा तू MBA करू शकतो, तुला कोणी अडवणार नाही, काही अडचण नाही.